स्थितीमध्ये अहिल्यानगरमध्ये देखील ही निवडणुकीची धावाधाव सुरू आहे आणि महायुतीचा अतिशय मोठ्या प्रमाणात मताधिक्य आहे आणि त्यामुळं आता ही जागा कोणाला जाणार यावरून सगळ्या चर्चा सुरू आहेत। एक पहिली फेरी, दुसरी फेरी सुरू आहे, आता तिसरी फेरी देखील सुरू आहे आणि म्हणून सर्वाधिक मतदान या निवडणुकीमध्ये अहिल्यानगरमध्ये भारतीय जनता पार्टीचं आहे। जवळपास भारतीय जनता पार्टीला ही जागा मिळावी या दृष्टिकोनातून प्रयत्न आहे आणि ते यशस्वी होतील। यासाठी भारतीय जनता पार्टीकडे अतिशय तोलामोलाचे अनेक उमेदवार देखील आहेत आणि त्या उमेदवारासाठी देखील आमचा आग्रह आहे आणि म्हणून ही निवडणूक मला असं वाटतं की अतिशय महायुतीच्या बाजूने आहे आणि महायुतीच्या बाजूने असल्या कारणानं आता तिन्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत आणि कोर कमिटी भारतीय जनता पार्टी त्या संदर्भामध्ये निर्णय घेईल। तथापि काही वेगळा निर्णय सुद्धा या निवडणुकीमध्ये होऊ शकतो। शेवटी कोर कमिटी आणि राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या संदर्भामध्ये निर्णय करतील। वेगळा निर्णय म्हणजे महायुतीमध्ये जी जागा आहे ती भारतीय जनता पार्टीला मिळावी। आमच्याकडे इच्छुक आहेत, आता शेजारीच माझ्या बसलेत देवळाली प्रवराचे सलग दुसऱ्यादा नगराध्यक्ष झालेले आहेत आमचे सत्यजित कदम, त्याचबरोबर बेरड सर आहेत, त्याचबरोबर वसंतसेठ लोढा आहेत, सुजय विखे आहेत माजी खासदार, राज्यसभेला ते इच्छुक होते, आता विधान परिषदेला ते मागच्या दाराने जाणार नाही किंवा इच्छुक नाहीत असं काही म्हटलेत। त्याच्यामुळं आमच्याकडे काही उमेदवाराची कमी नाही, त्यामुळे या संदर्भामध्ये पक्ष आणि नेतृत्व निर्णय घेतील किंवा यापेक्षाही काय वेगळा निर्णय घ्यायचा असेल तर वेगळा निर्णय होऊ शकतो आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भामध्ये योग्य वेळी सांगू शकतो। मला वाटतं की या संदर्भामध्ये मी तेच सांगतो की आता ते इच्छुक असतील परंतु या क्षणापर्यंत तरी त्यांचा आणि भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही। परंतु हे देखील लक्षात घ्यावं लागेल की माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सांगण्यावरून त्यांनी राहुरी विधानसभेला समर्थन दिलं होतं। राहुरी विधानसभेमध्ये त्यांनी फॉर्म भरला नव्हता आणि म्हणून आपण सांगताय म्हणून मी म्हणतोय की या क्षणापर्यंत तरी भारतीय जनता पार्टीचे ते उमेदवार असतील का नसतील या संदर्भामध्ये कुठली अधिकृतरित्या चर्चा झालेली नाही आणि ते भारतीय जनता पार्टीचे सदस्यच नाहीयेत किंवा भारतीय जनता पार्टीकडे त्यांची मागणीच नाहीये, तर त्यामुळं या क्षणापर्यंत तरी प्राजक्त तनपुरे आणि भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही। पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना जे राहुरी पोटनिवडणुकीमध्ये सांगितलं आणि प्राजक्त तनपुरेंनी ऐकलं हे त्रिकालाबाधी सत्य आहे। आताच निवडणूक झालेली आहे, त्यामुळे आता त्यांच्या दोघांमध्ये किंवा वरिष्ठामध्ये काय निर्णय झालेत ते कदाचित आपल्याला योग्य वेळी कळतील।